सर्वांना हॅपी थॉट्स. कुठेसा दिसतो आहे उजेड, कुठेसा दिसतो आहे उजेड, तोवरच पणती शोधून ठेव. कुठेशी दिसतो आहे माणूस, तोवरच जाणून घे देव. जोपर्यंत माणूस आणि माणुसकी शिल्लक आहे तोपर्यंतच देव जाणून घे. सरश्रींच्या ध्यानाच्या पावसात 25 वर्ष हे ब्रह्मांड भिजत आहे आणि मला असं वाटतं की जो ध्यानात भिजेल तो जीवनात रुजेल आणि जो जीवनात रुजेल तो संजीवनात बहरेल. म्हणूनच केवढं विराट कार्य सरश्रींसारखे ज्ञानयोगी अविरत प्रत्येक श्वास प्राण ध्यास ओतून करत असतात. आणि त्यामुळे रजत महोत्सवाचा सुवर्ण क्षण आज तुमच्या आणि माझ्या आयुष्यात गुरुकृपेने आलेला आहे. मला भावलेलं जे ध्यानाचं इंगित आहे त्याच्यावर बोलणार आहे. सरश्रींचा जो संदेश आहे तो आदिम गुरूंना विश्वात्मक चैतन्यापासून सुरू झालेल्या त्या अखंड ज्ञानप्रवाहाशी निगडीत आहे आणि त्यामुळेच ज्ञानाच्या विश्वशृंखलेतली एक सुवर्ण कडी म्हणजे सरश्री आहे. कुठल्या तरी देहरूपानी एक आत्मा आपल्यासाठी येतो आणि देहाचा पडदा दूर करून आत्मिक जगा, देहभान सोडून आत्मभान जगा हे सांगायला येतो. आणि ते सांगत असताना त्या प्रकाशाच्या बेटावर आपला रहिवास होतो हे आपलं भाग्य आहे. ज्योतिषाकडे गेल्यानंतर हात दाखवताना किंवा आपले ग्रह दाखवताना पैशाचा योग किती आहे, लग्न केव्हा आहे, आणखीन पुढलं वास्तुयोग कुठे आहे, हे योग सगळे आपण विचारतो. पण मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी आणि मी सुद्धा माझ्यापैकी ध्यानयोग आहे का विचारतो का? आज जरा विचार करूया ना. ध्यानाचं धन आणि धनाचं ध्यान ह्याच्यात फरक आहे. सतत धनाचं ध्यान हे दारिद्र्याकडे नेतं, तर ध्यानाचं धन तुम्हाला आनंदाचं कुबेर करतं. म्हणूनच मित्रांनो, डोळे मिटून सरश्रींनी सांगितल्याप्रमाणे एकाग्र मनाग्र कुशाग्र असं होणं हे जसं एक ध्यान आहे, त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलेही व्यावसायिक असा, अध्यापक असा, विधिज्ञ असा, वैद्य असा, चर्मकार असा, तुम्ही कुणीही असा, कुठल्याही व्यवसायातले असा, पण तो व्यवसाय करताना तुम्ही जर ध्यानमग्न असाल तर त्या व्यवसायाला सुद्धा तेजाची झळाळी येईल. म्हणून हे तेजज्ञान आहे. आज मी तुमच्याशी मनपूर्वक बोलत असताना मी वेगळं ध्यानाला बसण्याची गरज किती आहे, पण माझं बोलणंच, माझे अवयवच, माझे स्पंदनच, माझी आतली उत्कटता, माझं हे अस्तित्वच जर ध्यान झालं तर ध्यानाचं अस्तित्व इथेच नाही का? आपण ऐकत असताना आपण ऐकतो हे विसरून आपलं अस्तित्वच जर श्रवण झालं तर ध्यान कुठे वेगळं आहे? मला वाटतं आदरणीय मित्रांनो, हा एक प्रवास आहे, ही एक साधना आहे. साध्य तर दूर आहे आणि कदाचित या जन्मात असेल किंवा पुढच्या माहिती नाही, परंतु घरातून उंबरठ्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं की पंढरी जवळ येते ना. पंढरपूरला पोचल्यावर तर विठू दिसणारच, पण विठू दिसावासा वाटतो या दिसण्याच्या पहिल्या क्षणातच पंढरपूर सुरू होतं. म्हणूनच इथल्या सगळ्या साधकांना एका गोष्टीचं मी कौतुक करून पुढे जाईन की आज तुमच्यासारखे जसे ज्येष्ठ आणि मध्यमवयीन ध्यानस्थ इथे आलेत, त्याप्रमाणे आवर्जून शाळेतली किंवा महाविद्यालयातली एक तरुण मुलांची तुकडी सुद्धा इथे बोलवलंय. त्या मुलांसाठी टाळ्यांचा गजर करा. मला विशेष वाटलं, पण ही जी 40-50 मुलं एकाग्रपणे ऐकतायत, आज ती बाहेर काय ऐकतायत,
कुठल्या प्रकारची गाणी ऐकतायत, कुठल्या प्रकारची नाणी ऐकतायत, कुठल्या प्रकारचे शब्द ऐकतायत, बेसूर सूर म्हणून ऐकतायत. ही पुढची पिढी देशातली आणि जगातली कशी घडणार आहे? आणि अशा वेळेला रस्ते बांधणं, धरण बांधणं, उंच इमारती बांधणं हे जितकं शहर किंवा देश सुंदर करायला महत्त्व आहे, त्याप्रमाणे ध्यानाच्या बोटांनी ही पिढी बांधणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेजज्ञान फाउंडेशन हे मला नुसतं एक आध्यात्मिक फाउंडेशन वाटत नाही, तर मला ते राष्ट्रीय फाउंडेशन वाटतं. याचं कारण ही सगळी पिढी घडवणारी ही एक जागरूक पालक संस्था आहे. सरश्री जे म्हणतात की वर्तमान में जिओ, म्हणजे काय आहे की वर्तमानात जगणं हाच सुदृढ भविष्याचा विचार. काय सुरेख आहे. सुंदर प्रवचनं ऐकली. धन्यवाद.